बिहारमध्ये मतदार याद्यांचा सखोल फेरतपासणीनंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादींमधून आणखी 3.66 लाख मतदार वगळले गेले आहेत। या मतदारांचे तपशील द्यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आयोगाला दिले। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती येणार असून पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर स्टारमर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे। भारत ब्रिटन दरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील परस्पर भागीदारी संदर्भामध्ये चर्चा सुद्धा होण्याची शक्यता आहे। गाझा युद्धाला सुरुवात होऊन 2 वर्ष पूर्ण होत असताना इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धविरामाची बोलणी सुरू आहे। युद्धविरामाची चर्चा तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू राहील। तर युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्यातील बहुतांश मुद्द्यांवर सुद्धा दोन्ही बाजूंचं एकमत झाल्याची माहिती आता समोर येते। मंगळवारी हिमाचल प्रदेशमध्ये एका प्रवासी बसवर डोंगरावरून ढिगारा कोसळला। यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये अडकलेल्या 2 मुलांना वाचवण्यात सुद्धा यश आलंय। मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत सुद्धा दिली जाणार आहे।